आज रसोईच्या गोडीमध्ये बनणार आहे आलू पालक। आजची ही रेसिपी ढाबा स्टाईल आहे, पण आपण हिला अगदी घरेलू पद्धतीने बनवणार आहोत, पण टेस्टला तशीच राहील। एकदम सोपी कमी मसाले वापरून बनविलेली ही भाजी खूप डिलिशियस लागते। तर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण पालक चांगली धुवून कापून घेतलेली आहे, त्याचबरोबर बटाटेही मीडियम साईज मध्ये आपण इथे कापून घेतलेले आहे। तर इथे आपली सगळी भाजीची तयारी झालेली आहे, तर आपण लगेच भाजी बनवायला घेऊया। इथे पॅन गरम झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घेऊ, ह्याच्यात जिरं घालू, हिंग, बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर सुक्या लाल मिरच्या हे घालून हाय फ्लेम वरती कांदा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। जर लो फ्लेम वरती कांदा जर परतवला तर त्याला पाणी सुटेल आणि त्याला शिजायलाही वेळ लागेल, म्हणून आपण हाय फ्लेम वरती कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेत आहोत। इथे कांद्याचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता इथे आपण लसूण, अद्रक, हिरवी मिरची हे चांगलं परतून घेऊया। इथे आपण लसूणचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण त्या पालकच्या भाजीमध्ये लसूणचा फ्लेवर खूप छान येतो, त्याच्यामुळे तुम्ही लसूणचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवा। जर जसे आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायला जाऊ तसा कांदाही इथे फ्राय होत जाणार आहे, म्हणून आपण सुरुवातीला कमी प्रमाणातच ह्याला शिजवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालू आणि बटाटेही 2 मिनिटं आपण चांगले तेलामध्ये फ्राय करून घेऊ, म्हणजे त्यांना शिजायला वेळ नाही लागणार। ही भाजी जितकी बनवायला सोपी आहे तितकीच खायलाही खूप टेस्टी लागते। हलका हलका इथे बघा बटाट्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालूया, हळद, लाल मिरची, धनेपूड, जिरपूड हे मसालेही आपण चांगले इथे फ्राय करून घेऊया। मसाले टाकायच्या अगोदर फ्लेम जी आहे ती एकदम मंद करायची आहे, नाहीतर मसाले आहेत ते जळू शकतात। आता ह्याच्यामध्ये टमाटे घालू, चवीप्रमाणे मीठ, हेही चांगलं मिक्स करून घेऊया। इथे मिठाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी यूज करा, कारण पालक मध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आणि टमाटे लवकर मऊ व्हावे आणि लवकर शिजावे यासाठी आपण अगोदरच मीठ घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं याला वाफवून घेऊया। इथे छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि टमाटेही चांगले सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये पालक घालूया। इथे पालक आपल्याला अशीच वरच्यावरच ठेवायची आहे, ह्याला हलवायचं नाही आहे। ह्याच्यावरती झाकण ठेवून परत आपण एक वाफ काढून घेऊया, जेणेकरून पालक जी आहे ती नरम पडेल। पालक बघा मस्त अशी इथे नरम पडलेली आहे। आता आपण हिला मिक्स करून घेऊया। पालक मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडत नाही। ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालू, कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावरती आपण परत झाकण ठेवू आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपण परत ह्याला वाफवून घेणार आहोत, जेणेकरून बटाटेही एकदम परफेक्ट शिजले जातील। काय मस्त झाली इथे भाजी आपली आणि कलरही खूप छान आलेला आहे। आता आपण इथे बटाटे चेक करून घेऊया की ते शिजले आहेत की नाही। बटाटेही इथे छान असे शिजलेले आहेत। इथे आपली आलू पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण हिला डिश मध्ये काढून घेऊया। या भाजी बरोबर तुम्ही चपाती, परोठा, डाळ भात खाण्यासाठी एकदम परफेक्ट डिश आहे। एवढंच नाही तर ही तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकतात, इतकी सोपी आणि झटपट बनते ही भाजी।
तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट्स मध्ये कळवा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. तर रसोईच्या गोडी बरोबर असेच बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.